एक बॅच 1989 विरार पूर्व अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्या मंदिर. काळ पुढे गेला, आयुष्य बदलले. शाळेच्या आठवणी आजही तशाच जिवंत आहेत. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसास वागणे. 1989 जी बॅच आहे आता गेट टुगेदर चालू आहे आणि आपलं गेट टुगेदर जे सहकार्य जे केलेलं आहे ते विकास आणि मधुकरनी केलेलं आहे. विकासने आपल्याला सगळं जेवणाचं वगैरे बोलू दे. विकासने आपल्या जेवणाचं वगैरे सगळं मॅनेज केलेलं आहे आणि आपल्या मधुकरनी जागा आणि सगळं मंडप वगैरे आणि बाकीचे सुदाम निशिकांत आणि मुकेशनी सगळ्यांना फोन करणं वगैरे सगळ्यांना भेटणं वगैरे केलेलं आहे. तर प्लीज त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सगळे आले एवढे आवर्जून ठीक आहे, आपल्या फोनवर आमचा मान ठेवला त्याच्याबद्दल तुमचेही आभार आणि तुमचेही अभिनंदन. आपण लहानच आहोत, किती मोठे झालो. पुन्हा एकदा शाळेत जाऊया आणि अशीच मजा करूया. अनिता, माझी मुलगी आजारी असताना आपल्या ग्रुपमधल्या सगळ्यांनी मला सहकार्य आणि मदत केलं, त्यामुळे मी त्यांचा धन्यवाद करते, मनापासून आभार मानते. आणि मला सगळे माझे मित्र मैत्रिणी भेटले, मला खूप आनंद झाला. आम्हाला पण झाला. आणि तुझे तू वेळात वेळ करून आल्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. तुम्ही आले, ते जागा निवडली, इथे आपला प्रोग्राम आज बसला झाला गेट टुगेदरचा. 89 ची बॅचची जी सर्वची आपली मंडळी आहे ते आले. जे काही होईल ते आपण करत राहायचं. आता त्याच्या आपण शाळेत करूया, आपण शाळेसाठी मदत करूया तरी पण चालेल, पण पुढच्या गेट टुगेदरसाठी सर्वांचं सहकार्य पाहिजे आणि सर्वांनी आलं पाहिजे. माझं नाव आहे हेमलता रुमडे. आपल्या ग्रुपच्या म्हणजे सगळ्यांनी, माझे मिस्टर जेव्हा कोरोनामध्ये ऑफ झालेले, तर आपल्या ग्रुपच्या सर्वांनी मला मदत केली, त्याबद्दल आपल्या ग्रुपचं धन्यवाद. गोरूचा टाक आहे, कार्य सगळ्यांचे निष्पक्ष आणि साफ आहे. म्हणून तर आम्ही या अण्णासाहेब वर्तक शाळेचे नाक आहे. शूरबेडरनर आम्ही सर्व सरदार, सगळे आम्हीच घरदार. मी पण गावानं जरा थोडस मला श्वास घ्यायला जागा मिळेल, तर कंटिन्यू बोलणं नाही देणार. शूरबेडरनर आम्ही सर्व सरदार, सगळे आम्ही ते घरदार. म्हणून आम्ही अण्णाचे सरदार, म्हणून आम्ही अण्णाचे सरदार. अग आले आले ते विकास धावून आले. विकास धावून आले. अरे सगळ्या मिळून नारंगी गावात झाले. काय करू आपण मग ठरवू आपण, निश्चिकाच्या त्या मनात होते आणि गेल्या त्या वर्षात. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष
सरांनी ओळखायला पाहिजे. आपण सगळे सरांना ओळखतो. सर म्हणजे आपले फुटबॉलचे व्हॉलीबॉलचे काय महाराजी काय मिलिंदने मला काल फोन केला आणि सकाळचा फोन मला वाटतं मी घरी नव्हतो, वाडीत गेलो होतो. रात्री मला 10 वाजता लक्षात आलं का मिलिंदचा फोन आला. मी त्याला कॉल बॅक केला तेव्हा त्याने मला सांगितलं. पहिले धन्यवाद त्यांना देतो की त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांची माझी भेट झाली. आणि चेहरे थोडे थोडे बदललेलेच आहेत, इथून नावं पण बदललेली असतील. आमच्या बॅचचं आम्ही एक गेट टुगेदर घेतलं तेव्हा पहिली ओळख परेड घेतली. आपल्याच बॅचच्या मुलांची आपल्याला ओळख नसते. 34 वर्षानंतर आम्ही भेटलो. तर 34 वर्षात खूप बदल झाले होते ना. तेव्हा याच आठवणी असतात आणि या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण एकत्र येतो आणि तुम्ही आम्हाला सामील करून घेता त्याबद्दल पहिले धन्यवाद. कारण आम्हाला आज पुन्हा मला शाळेत आल्यासारखं वाटतं. तुम्ही आम्हाला एक छडी माराल ना तसं वाटत खरोखर शाळेमध्ये नाही. तर छडी मारणं हा माझा आवडीचा भागच नाही. मी न मारता जर विद्यार्थी माझे गपचूप राहिले, शिस्तीत राहिले तर ते मला खूप आवडत होते. तेव्हा मारणं हे महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे मी मारण्यापेक्षा कधीतरी मला असं तुम्हाला वाक्य सांगितलं असेल मला माहित नाही. आज तुम्हाला मी काय शिक्षा करणार तर शिक्षा करणार नाही ही शिक्षा, त्यात मला आनंद होतो. पण शिक्षा करण्याचा आनंद नसतो. शिक्षा न करता जेव्हा तुम्ही काय अभ्यास करता तर तो खूप बरा वाटतो. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तो वरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसास वागणे. शिवाराचा घरी घराच्या सुखासाठी तो विचार त्याच्या मनी, सदा विचार त्याच्या मनी. बाप कष्टाचा कारखाना कष्ट करी रात दिन, बाप कष्टाचा कारखाना कष्ट करी रात दिन. मुलाच्या सुखासाठी शिप करी तीन तीन, शिप करी तीन तीन. बापपणाचा परिस तिसे वरून काटेरा, बापपणाचा परिस तिसे वरून काटेरा. सदा त्याच्या कोमल मने ओलाव्याचा झरा, संग ओवाले झरा. माझ्यासाठी किती माझ्या बापानं सोसलं, माझ्यासाठी किती माझ्या बापानं सोसलं. गरिबी असून सुद्धा त्यांनी प्रेमाने पोसलं, मला प्रेमाने पोसलं. मधू सांगतो तुम्हाला मातृपितृ देव भव, मधू सांगतो तुम्हाला मातृपितृ देव भव. बापामध्ये सुद्धा तुम्ही आपला तू देव, सुद्धा आपला तू देव, सुद्धा आपला तू देव, सुद्धा आपला तू देव. हा फक्त गेट टुगेदर नव्हता, हा होता काळाशी केलेला एक करार, आठवणी जपण्याचा आणि एक नवीन सुंदर स्मृती तयार करण्याचा. आणि तो क्षण आता अगदी जवळ आलाय. 11 जानेवारी 2026 1989 ची बॅच पुन्हा एकत्र येत आहे. सर्व मित्रांना आणि आदरणीय शिक्षकांना मनापासून आमंत्रण आहे.